नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आप्पात मिरे सर यांच्या नोट्समधील राष्ट्रीय उत्पन्न या चॅप्टरबद्दल माहिती पाहणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न. विद्यार्थी मित्रांनो, हा या चॅप्टरमधून कंबाईनसाठी एक प्रश्न नेहमी येत असतोय. त्याच्यामुळे तुम्हाला GDP, NDP, पुन्हा GNP, NNP ह्या चारही कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ न वाया घालता आपण सुरू करूयात आपल्या चॅप्टरला. राष्ट्रीय उत्पन्न असं चॅप्टरचं नाव आहे. नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना. बघा, ऐका ना, मी म्हटल्याप्रमाणे GDP, NDP. GDP म्हणजेच काय तर पहा, आता GDP, GNP राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना. एकच मिनिट. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना म्हणजे GDP, GNP आला. GDP म्हणजे काय? एका वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत जेवढ्या वस्तू सेवा निर्माण होतात त्यांच्या किमतीची बेरीज म्हणजे GDP होय. एका वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत जेवढ्या वस्तू व सेवा निर्माण होतात त्यांच्या किमतीची बेरीज म्हणजे GDP. वस्तू व सेवांची किंमत फक्त यात भारताच्या सीमेअंतर्गत मग ते भारतीय असो किंवा परकीय असो सर्वांचंच उत्पन्न असतंय. ओके. एका देशाची अंतर्गत शक्ती GDP दर्शवते. एखाद्या देशाची अंतर्गत शक्ती GDP दर्शवते. GDP मुळे विद्यार्थी मित्रांनो संख्यात्मक आकलन होतंय आणि यातून घसारा वजा केलास GDP मधून जर आपण घसारा मायनस केला तर आपल्याला NDP मिळतं. NDP नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पन्न. GDP मधून आपण जर घसारा वजा केला तर NDP आपल्याला मिळते. ओके. त्यानंतर पहा GNP. देशाच्या नागरिकांनी मिळवलेलं उत्पन्न म्हणजेच GNP. GDP म्हणजे काय तर देशाच्या सीमेअंतर्गत सर्वांनी मिळवलेलं उत्पन्न. मग ते देशातले नागरिक असतील किंवा परकीय असतील, या दोन्हींनी. परंतु भारताच्या सीमेअंतर्गत, ओके, भारताच्या सीमेअंतर्गत ज्यांनी उत्पन्न मिळवले, ज्यांनी उत्पन्न तयार केलंय त्यांचा समावेश GDP मध्ये होतोय. आणि GNP मध्ये काय फक्त देशाच्या नागरिकांनी मिळवलेलं उत्पन्न. GNP GDP X - M. X म्हणजेच काय एक्सपोर्ट, सोक्यांनी परदेशात मिळवलेलं उत्पन्न. आणि इम्पोर्ट म्हणजे काय तर परकीयांनी आपल्या देशात मिळवलेलं उत्पन्न. त्यानंतर पुढं पहा. आणि हे GNP काय दाखवते? GNP बहिर्गत शक्ती दर्शवते, गुणात्मक आकलन होते. यातून घसारा वजा केल्यास NNP प्राप्त होतं. नेट नॅशनल प्रोडक्ट, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. आपल्याला ह्या GNP मधून जर आपण घसारा वजा केला, GNP मधून जर घसारा वजा केला तर आपल्याला NNP मिळतं. आणि हे काय शकते? बहिर्गत शक्ती दर्शवते. GNP काय बहिर्गत शक्ती दर्शवतो तर GDP ही अंतर्गत शक्ती दर्शवतो. GDP मुळे संख्यात्मक आकलन होतंय तर GNP मुळे गुणात्मक आकलन होतंय. ओके. अर्थव्यवस्थेचं. NNP हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा सर्वात प्रभावी संकल्पना आहे. NNP हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची सर्वात प्रभावी संकल्पना आहे, कारण घसाऱ्याचा परिणाम नाही, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न दाखवतं परकीयांचे सर्व देणी वजा करून. जर एक्सपोर्ट हा इम्पोर्टपेक्षा जास्त असेल तर GDP पेक्षा GNP हा जास्त असेल. GDP लेस दॅन GNP. याचा अर्थ भारतात जास्त उत्पन्न प्रदेशातून प्राप्त होते. याचा अर्थ जर GDP पेक्षा GNP जास्त असेल
GDPपेक्षा GNP जर जास्त असेल तर काय म्हणायचं, तर भारताला जास्त उत्पन्न प्रदेशातून प्राप्त होतं. पण सध्या भारताची अर्थव्यवस्था भारताची GDP ग्रेटर दॅन GNP असं चित्र दर्शवतं. हे GDP ग्रेटर दॅन GNP. 2011-12च्या बेस इयर बदल झाल्यापासून नवीन पद्धतीनुसार GDP हा कॉन्स्टंट मार्केट प्राईसला मोजला जातो. पूर्वी कॉन्स्टंट फॅक्टर कॉस्टला मोजला जात होता. IMF देखील कॉन्स्टंट मार्केट प्राईसलाच मोजतो. ह्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर काय होतो? अप्रत्यक्ष कर वाढवले, अनुदान कमी केले तर GDP वाढू शकतो. अप्रत्यक्ष कर वाढवले आणि अनुदान कमी केले तर GDP वाढू शकतो. राष्ट्रीय उत्पन्न समिती. सरकारी पातळीवर राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी भारताची पहिलीच समितीचा प्रयत्न होईल. सरकारी पातळीवर राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी भारतीयांची पहिलीच समिती होय. स्थापना 4 ऑगस्ट 1949ला झाली. ऑगस्ट 1949ला झाली आणि अध्यक्ष होते PC महालनोबिस. सदस्य होते DR गाडगे आणि VK आर्वीराव. त्यानंतर पहिला अहवाल 1951ला यात देण्यात आला. यात 1948-49ची आकडेवारी जाहीर केली. अंतिम अहवाल 1954ला आधारभूत वर्ष 48-49 वापरले. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.